ते झालं, तुमची वेळ संपली. ते झाल्यावर मग जे इतर कवी होते ते त्या कवितांवर बोलायचे, एकेका कवितांवर बोलायची होती. तो एक अर्धा तासाचा कार्यक्रम झाला. हे त्याचं स्वरूप होतं. आणि याला आता निश्चितच जागेची आवश्यकता होतीच. तर केसरी विद्यालय जे आहे वरोरा नाक्याला, गोजावार यांचं, तर ते दोघेही गोजावार आज इथे हजर आहेत. तर त्यांनी उपलब्ध करून दिलं. तिथे आम्ही लोक एकत्रित यायचो आणि तिथे हा उपक्रम चालायचा. तर ह्याच्यात मुख्य उद्देश हा होता की संधी मिळावी प्रत्येका कविताला सादरीकरण करण्याचा, हा एक उद्देश आहे. हॅलो, नमस्कार. मलाही हा एक अलौकिक क्षण अनुभवता आला. आणि मुळात म्हणजे कविता काय असतं, कवित्व काय असतं, त्याची वैचारिक पातळी काय असते, त्या दृष्टिकोन काय असतो, या सगळ्या बाबी मला प्रत्यक्ष अनुभवता आल्या. त्या माणसाला वाचता आला, त्या लेखकाला वाचता आला, कवीला वाचता आला, त्याचा प्रत्यक्ष दर्शकपणा जाणवला. मुळात म्हणजे एक वाचनीयता हा एक मुळात गुण असतो. हा म्हणजे सातत्य आणि त्याची काल्पनिक दृष्टी हे पण त्याच्यामध्ये जाणवली. एक नवा आयाम लावला, नवीन माणसं मिळाली, निरपराध मनाचे कवी मिळाले, मुळात म्हणजे अभ्यासू दृष्टिकोनातून व्यक्ती मिळाले. हा एक विशेष मौलिक संधी मला मिळाला. त्यातून कवित्व व्यक्ती घडत असतो, त्याची वैचारिक जाणीव त्याच्यामध्ये निर्माण होत असते. एक विशेष आणि एकूणच आशिष सरांनी प्रश्न ओके प्रश्न हा विचारायचा आहे की एकूणच आशिष सरांनी हे एक आपल्याला उपकृत केलं, त्यामध्ये आशिष दादाचे म्हटलं धन्यवाद म्हणतो. खरं म्हणजे कविवारचा मी पण लाभार्थी आहे. मी जरी अगोदर कविता करत होतो तरी मी लाभार्थी यासाठी म्हणतो की कुठल्याही बॅनरशिवाय उभं झालेला एक उपक्रम होता. आणि कविवार जर नसता तर मी कदाचित चंद्रपुराला माहीत पण झालो नसतो. मी माझे कार्यक्रम करत होतो, कधी चंद्रपुरात यायचं काम नव्हतं. परंतु हे खूप विलक्षण वेगळं होतं. कुठलं बॅनर नाही, काही लेबल नाही, काही नाही. जे येतील ते फक्त कविताप्रेमी. आणि या कविवारमुळे मी अगोदर फक्त श्रीपाद जोशींचं नाव ऐकलं होतं, नंतर बातमी पण आली होती, म्हणजे नाव पाहिले आणि मी आलो एकदा. आल्यानंतर मग जुळून गेलो मी. नंतर मला नरेश बोरीकर, विजय वाटेकर वगैरे सगळे कवी भेटले. आणि कविवारचा कवी म्हणून एक जो लौकिक असतो चंद्रपूरकरांच्या कवीचा, ही खूप मोठी गोष्ट आहे की हा माणूस कविवारचा आहे. तर त्यासाठी पण मी धन्यवाद मानतो याचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो उपक्रम होता, आता आम्ही तर कवी होतोच, पण कवी म्हणजे काय, फक्त कवी आपली कविता सादर करायची, आपली कविता ऐकवायची. पण कविवारने स्वतःसुद्धा घडवलं. फक्त कविता लिहून काम चालत नाही, तर दुसऱ्याची कविता ऐकायला आली पाहिजे. फक्त ऐकून काम भागत नाही, तर आपण त्यावर बोलायचं आहे. त्याच्यामुळे ती खूप जाणीवपूर्वक ऐकली पाहिजे. ही जी शिकवण आहे ही कविवारने दिली. आणि एक कुटुंब जे म्हणतात, जसं आज तुम्हाला पण मला खूप आनंद झाला. तर माझा प्रश्न हा आहे की आता पुढं कविवारचं काय होणार आहे हे जर आम्हाला जर कळलं तर आम्ही तयार आहोत. हा प्रश्न आहे ना, कविवारचं पुढं काय बोला, पुढचा उपक्रम काय, पुढचं सेशन काय आहे ते शिजवतो का. आणि कविवारचं वैशिष्ट्य सांगितलं मी की सर्वसंमतीने, सर्वानुमते, सर्वसमावेशक. त्याच्यामुळे आपण पुन्हा एकदा एकत्र येऊ, बसू आणि पुन्हा सर्वसंमतीने आपण नवीन सीझन काय सुरू करू शकतो, त्याच्यात काय वेगळेपण आणू शकतो हे निश्चित करू. कारण तुम्हाला सांगू, कविवारमध्ये जे सहभागी झालेले आहेत ते कविवार शिवाय राहू शकत नाही, हे सत्य आहे. आणि म्हणजे अक्षरशः आम्ही सगळे इतके त्याच्याशी समरस झालेलो आहे. तो अनुभव, ती अनुभूती आहे, अनुभवही म्हणणार नाही, ती प्रत्येकाने घेतलेली आहे. म्हणजे किती पातळीवर असेल की आम्ही तर बुधवारच म्हणायला विसरून गेलो होतो. बुधवार नाही, कविवार. आठवड्याचा बुधवार आम्ही कधीच म्हणत नव्हतो. आज कविवार आहे. इतकं ज्याच्याशी आपण समर्पित झालो असतो, त्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही. आपण पुन्हा एकदा एकत्र येऊ आणि काही वेगळ्या पातळीवर पुन्हा त्याच्यावर चर्चा करून सर्वानुमते, सर्वसंमतीने पुन्हा काहीतरी वेगळं वळण निश्चित देऊ. मी ऍड करू इच्छितो किंवा या कविवारमध्ये जे नाहीत
आणि इथे श्रोते आहेत, त्याच्यातलंही कोणाला त्याच्यात यायचं असेल की जरुरी नाही की तुम्ही कविता करता की नाही करत. म्हणजे आता संध्याकाळी इथे आहे, त्या इतक्या रेग्युलर आहेत त्या कविवार, पण त्या कविता त्यांनी कधी म्हणजे त्या करतात की नाही मला माहित नाही, पण सादर कधी केलं. तर त्यामुळे तुम्हाला जर कवितेत इंटरेस्ट असेल, तुम्ही लिहित असा किंवा नसा, तर तुम्ही त्यात या. आम्ही जेव्हा केव्हा जसं आता किशोर मुघलांनी सूचना केली त्याप्रमाणे आम्ही एक मीटिंग घेऊ आणि सगळ्यांचं काय मत आहे हे ठरवू आणि त्यात सगळ्यांनी यावं. म्हणजे देशमुखांचा जो प्रश्न होता की नवीन लोक का येत नाही, तर तेही येतील असं आशा करतो मी. धन्यवाद. हॅलो, ठीक आहे. रथी महारथींना नमस्कार. साथ नाही दिलाय. कविता म्हणजे फक्त दिलासा, बाकी काही नाही. विरंगुळा जगण्यात जरासा, बाकी काही नाही. कविता लिहिली म्हणून झाले जगणे थोडे हलके, हा माझा इतकाच खुलासा, बाकी काही नाही. मला हेच आता जसं एखाद्याची कविता झाल्यानंतर निघून जाणं हे बरोबर नाही, कारण स्मृतिगंधचा कार्यक्रम आम्ही सोडून कविवारसाठी आलो. कारण तिथं प्रवीण भाऊ आडेकर जे स्मृतिगंधचे होते त्यांना सांगितलं की आम्हाला जाऊ द्यावा. मग किशोर भाऊ, प्रदीप भाऊ, मी, गोपाल सर सगळे आम्ही सरळ कविवारसाठी आलो. जसं आता एक प्रश्न विचारला होता, तर त्याच प्रश्नाला पुढे नेता मी की कविवार माझ्यासाठी परिवार आहे, मला माहित आहे, सगळे तुम्ही जाणता. तर मला एक प्रश्नाचं असं, आता जे नवीन लोक आहे लिहिणारे, जे काम तयार आपण करण्याचा प्रयत्न करू, जर कॉलेज पद्मरेखा मॅडम यांना विशेष म्हणजे हा प्रश्न असा आहे की जर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जर म्हणजे याच्यामध्ये सहभाग घेता आला, तर असं काही जर करता आलं तर पुन्हा चंद्रपूरची नवी पिढी नव्या दमानं तयार होऊ शकते. याबाबत आपण थोडा विचार करावा आणि थोडं सांगावं. एक मिनिट, याला जोडून माझा प्रश्न आहे. एक मिनिट म्हणणार आहे, ते स्मृतिगंधाचा कार्यक्रम सोडून तुम्ही आले हे फारच आनंदाची गोष्ट आहे. कारण आतमध्ये आम्ही बोलत होतो पत्रकारांमध्ये कविवारामध्ये कोणी येणार नाही. प्रज्ञा, ॲक्च्युली तुम्ही सगळे काव्य याच्यात मुरलेले सगळे कवी आहात, माझ्या प्रेरणास्रोत आहेत, नाटकातले, साहित्यातले, माझे गुरु आहात तुम्ही. पण मला असं वाटतं की मी स्वतः खूप इंटरेस्टेड होती, पण कामाच्या व्यापामुळे म्हणा किंवा इतर गोष्टींमुळे मी तो अनुभव नाही घेऊ शकली. पण ते खास ऐकण्यासाठी मी आज आलेली की काय नेमकं यांचं कविवार म्हणजे आहे. पण एक असं मला वाटून जातं आहे की तुम्ही सोशल मीडियाबद्दल बोलल्यात, पण तुमचं इतकं सुंदर ग्रुप आहे, इतकं सुंदर प्रेझेंटेशन असतं, इतका सुंदर उपक्रम चालला आहे. पण याच सोशल मीडियाचा जर चांगल्या प्रकारे जर उपयोग, जसं आता यांनी म्हटलं की कॉलेजच्या मुलांना तयार करायला हवं, आणि कॉलेजची मुलं जर आपण जायचं असेल तर सोशल मीडिया हा सगळ्यात बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. तर तुमचा जो उपक्रम होतो, ज्याच्यात जसं तुम्ही म्हणाले की अध्यक्षीय भाषणामध्ये तुम्ही सर्वसमावेशक असतं, तर काही पॉईंट्स जे जसं माझ्यासारखीच बाई खूप इंटरेस्टेड आहे पण येऊ शकत नाही. इवन सृजनला मी येत नाही, पण मी श्रोता आहे, मी खूप चांगली श्रोता आहे, खूप चांगली रसिक आहे, जेव्हा वेळ मिळेल मग तो व्हिडिओ काढून बघते. तर असा काही उपक्रमामध्ये होऊ शकत नाही का की एखादं छोटंसं त्या कार्यक्रमाचं संक्षिप्त रूप सोशल मीडियामध्ये किंवा तुमचं एक पेज तयार होत असेल तर युवकांपर्यंत जाता येईल. माझ्यासारखे रसिक आहे, म्हणजे अशी पण इच्छा होईल की नाही बाबा मोबाईलमध्ये नाही, आता खरंच जाऊन बघितलं पाहिजे. तर असा काही उपक्रम किंवा असा काही प्रकार होऊ शकतो का? थोडंसं याच्याबद्दल एक सोशल मीडियाबद्दल पर्टिक्युलरली मला सांगावंसं वाटतं की या एक वार कविवार मधूनच मध्ये कोरोना आला, त्या काळामध्ये कथा कवितेच्या जन्माची हा एक उपक्रम राबवला गेला. त्याच्यात एकेका कवींनी 5 कविता सादर केल्या. 15 कवीच्या 5 कविता सादर केल्या होत्या. तू ऐकलेलं आहे ना, हाही एक उपक्रम आजही ते उपलब्ध आहे. तर त्याच्या म्हणजे आज काही कविता एकदम छान, म्हणजे त्याच्यापेक्षा सुद्धा चांगलं प्रगल्भता त्याच्यात आलेली आहे, काव्यात्मकता, आणि हे झालेलं आहे. काही थोडे मागे पडून गेलेले आहेत, पण तरी हा उपक्रम चाललेला आहे सोशल मीडियावर. तर याच्या पुढेही असे काही सजेशन्स निश्चितच ते स्वीकारण्यात राहतील. चालते बोलली.
बरोबर आहे. मी खरं तर हा पॉईंट विसरून गेलो होतो. तू बरं झालं म्हटलं. आणि तो पण खूप एक चांगला प्रयोग होता. प्रज्ञा, मी वाट बघत होती की तू कधी बोलते. कारण प्रज्ञाचं म्हणजे ती माझी विद्यार्थिनी आहे आणि तिचं कवितेबद्दलचं आकलन मी स्वतः अनुभवलेलं अतिशय चांगलं आकलन आहे. पण तुम्ही जो विद्यार्थ्यांचा मुद्दा मांडला त्याच्याबद्दल मी असं म्हणेन की आजच्या घडीला जे शिक्षणाचं स्वरूप आम्ही आधी बघत होतो तसं राहिलेलं नाही. म्हणजे मी प्रत्यक्ष मैदानात आहे, त्याच्यामुळे मी तो अनुभव घेते. तर ती तळमळ विद्यार्थ्यांमध्ये की आपण काहीतरी केलं पाहिजे, साहित्याच्या दृष्टीने केलं पाहिजे, की आज नाही राहिली. ही अतिशय दुःखपूर्ण अशी गोष्ट मला वाटते. म्हणजे माझा स्वभाव असा होता की प्रज्ञाला माहिती आहे की एक कविता शिकवायला मी चार क्लास लागायचे मला. इतकं त्याच्यावर बोलायचं, इतकं वेगवेगळे संदर्भ द्यायचे. आज जेव्हा असं बोलायचं तर त्यांना असं वाटतं की हे काय बाकीचं बोलून जाईल. नको, टू द पॉइंट. आम्हाला फक्त पास व्हायचे. म्हणजे सगळे परीक्षार्थी झालेले आहेत, विद्यार्थी कोणीच राहिलेलं नाहीये. त्यांच्यामध्ये हे कवितेचं प्रेम रुजवणं तरी छोट्या छोट्या पातळीवर आमच्या विभागातर्फे मी ती करत असते. या सगळ्यांना माहिती आहे की तो प्रयत्न करत असते की विद्यार्थी त्याच्यापर्यंत यावे. हे पण एक मला, आणि मी निश्चित पुन्हा त्याचा प्रयत्न नक्की करेन. आणि प्रज्ञा, तू जे म्हणाली की सोशल मीडिया आणि असं, मी खरं सांगू का की या सोशल मीडिया म्हणजे कोरोना काळामध्ये आपण जो अनुभव घेतला की ऑनलाईन क्लासेस झाले. आता क्लासमध्ये बसायलाच कोणी तयार नाही. तिथे अर्धा तास 1 तास बसलं पाहिजे आणि ऐकलं पाहिजे, ही मानसिकता आता संपलेली आहे विद्यार्थ्यांची. त्याच्यामुळे सगळ्यांना फक्त शॉर्टकट हवा आहे. या आम्हाला ऑनलाईन सांगा, आम्ही येणार नाही. पण मी खरं सांगू का, कविवार ही एक पाठशाळा आहे आणि त्या पाठशाळेमध्ये जोपर्यंत याची देही याची डोळा तुम्ही उपस्थित राहणार नाही त्याचा अनुभव तुम्ही नाही घेऊ शकत. जसं नुसतं एखादं ऑनलाईन तुम्ही एखादं हे पाहणे आणि त्याच्यावरून अभ्यास करणे आणि प्रत्यक्ष वर्गामध्ये उपस्थित राहून ते सर मॅडम काय शिकवतात त्याच्यातही तुमचा होणारा विकास हा खूप वेगळा असतो, जे आज आम्ही विसरून गेलेलो आहे कोरोना काळापासून. म्हणून ही एक अभ्यासक्रम असल्यासारखा ती पाठशाळा आहे आणि त्या पाठशाळेमध्ये येऊनच तुम्ही चांगलं शिकू शकता, असं माझं अगदी मत आहे. आणि म्हणून मध्ये असं झालं होतं की आमच्या कार्यक्रमामध्ये कोणी असं काढायचं म्हणजे शूटिंग वगैरे. आम्ही म्हटलं नाही, आपण डिस्ट्रॅक्ट होतो. कोणीतरी शूटिंग घेत आहे तर मग आपण म्हणजे त्याच्याकडे लक्ष की नाही. आपण शिकण्यासाठी जेव्हा येतो तर आपलं पूर्ण एकाग्रता फक्त त्याच्यावर पाहिजे, ते तिथेच साध्य होतं, असं माझं प्रामाणिक मत आहे. मी सहमत आहे तुमच्या मताशी. माझं म्हणणं की गाजर दाखवणं प्रकार म्हणजे ललचाना जो म्हणताय की बस दिखा दो ऐसा ऐसा पूर्ण नाही, म्हणजे अर्धवट असतं ना, मग अरे बापरे काय आहे नेमकं इथे, मग ती क्युरिओसिटी जी निर्माण होते. तर अशा प्रकारे ॲडव्हर्टाईज पण प्रकार म्हणणार नाही, पण त्याचं एक संक्षिप्त रूप की असं असं इथे झालेलं आहे, असं होतं. म्हणजे आपल्याला 100 कवी मिळणार नाही, एवढ्या मॉबमध्ये आपल्याला नाही मिळणार, पण 10 लोक 5 लोक तरी जुळतील.